महाराष्ट्रात आजपासून विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली आहे. अमरावती ग्रामीण पोलीस दलामध्ये 224 पोलीस शिपाई पदासाठी तब्बल 22,000 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे. अमरावतीतील जोग मैदानावर 11 फेब्रुवारीपासून पहाटे 6 वाजल्यापासून शारीरिक व मैदानी चाचणी परीक्षेला प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी सुमारे 800 उमेदवारांची शारीरिक व मैदानी परीक्षा पार पडली. उद्यापासून 2,000 उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी बोलवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली. यंदाच्या भरती प्रक्रियेत काही बदल करण्यात आले असून मैदानी चाचणीतून लांब उडी वगळण्यात आली आहे. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये 100 मीटर धाव, 1600 मीटर धाव आणि गोळाफेक या प्रकारामध्ये उमेदवारांनी सहभाग घेतला. बाहेरगावाहून आलेल्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून यासाठी ग्रामीण पोलीस विभागाकडून राहण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी ग्रामीण पोलीस दलातील तब्बल 300 पोलीस अधिकारी व कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहेत. एका उमेदवाराच्या जागी दुसरा उमेदवार येऊ नये याकरिता भरती पारदर्शकता राहावी म्हणून या वर्षीपासून बायोमेट्रिक तंत्रप्रणालीचा वापर करण्यात आला. अमरावती ग्रामीण अमरावती ग्रामीण पोलीस घटकामध्ये आजपासून भरतीची प्रक्रिया सुरू केलेली आहे. एकूण आमच्याकडे 224 जागाची वेकन्सी आहे. त्यापैकी जे अर्ज आलेली आहे ते एकूण 22,000 अर्ज आलेली आहे. त्याप्रमाणे आजपासून आम्ही भरती सुरू केलेली आहे. आज पहिला दिवस आहे म्हणून आम्ही फक्त 800 उमेदवारांना बोलवले आहे आणि नंतर 1-2 दिवस नंतर आम्ही मॅक्झिमम 2,000 प्रतिदिवस असा बोलवणार आहे आणि उमेदवाराला त्यांची डेटप्रमाणे महाआयटीकडून त्यांना इन्फॉर्मेशन भेटणार. ते झालं की इकडे आम्ही ग्राउंडवर सगळे व्यवस्था जे आहे ते केलेली आहे. उमेदवाराची जे शासनिक चाचणी आहे त्याप्रमाणे सगळी व्यवस्था झालेली आहे आणि ऑल्सो आम्ही बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा वापर आम्ही ह्या वर्षी करणार आहे. सो दॅट जे काही उमेदवार येतो पहिल्यांदा त्यांच्या फेसची फोटो घेतो आणि सोबत त्यांची थंब प्रिंट पर घेणार. सो दॅट नंतर कॅन्डिडेट ते चेंज होऊन आणखी दुसरी इंडिव्हिज्युअल त्यांच्या जागी ते होणार नाही, म्हणजे इम्पर्सनेशनसारखं काही होणार नाही तसा आम्ही दक्षता घेतो. सोबत उमेदवारासाठी जे काही इथे व्यवस्था आम्ही करू शकतो तसं आम्ही केलेली आहे. त्यांची सोयीसुविधानुसार जे काही आम्ही प्रोव्हाइड करू शकतो तसं आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे. तर आमची अशी म्हणणं आहे की काही उमेदवारांना काही इश्यू होणार नाही. ते सोडली की इतर आमचे जवळपास 300 अधिकारी आणि अंमलदार इथे बंदोबस्त वर आहे. तर त्यांची पण सगळे व्यवस्था आम्ही केलेली आहे. अँड आय एम शुअर की आमची टीम जे आहे हे पूर्णपणे आम्ही ते भरतीची जे प्रक्रिया जे आजपासून सुरू केलेली आहे आणि 26 फेब्रुवारीपर्यंत जे ग्राउंडची प्रक्रिया आहे त्यापर्यंत ते चालणार आहे. ते पूर्णपणे ट्रान्सपरंट आणि फेअर पद्धतीने आम्ही करणार अशी आमची कॉन्फिडन्स आहे. थँक्यू. जे इव्हेंट्स जे बंद केलेली आहे हे जे आहे दॅट इज अ पॉलिसी डिसिजन. ते शासन आणि DG ऑफिस ते निर्णय घेतो आणि जे काही निर्णय ते त्यांनी घेतली आम्हाला इन्फॉर्म करतो. तसा आम्ही जे शासनाच्या आणि DG ऑफिसच्या जे काही धोरणं आहे त्याप्रमाणे आम्ही इव्हेंट कंडक्ट करतो. तर माझी त्या विषयावर कमेंट करणं ते योग्य नाही.